रोहित बडवे वेदवाणी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. जय जयाजय वैकुंठाधीशा, अलक्ष अगोचरा आदिपुरुषा, पूर्णब्रह्म निष्कलंका निर्दोषा, सनातना आदिमूर्ते, ऐसा स्वामी पंढरी अधीश, बैसुनी मालुचे कवित्व पृष्टीस, भक्ती सार सुधारसो निर्माण केले ग्रंथासी, तरी मागिले अध्यायी कथन. कानिपा पातला हेल पट्टन, गोपीचंदाची भेट घेऊन मैनावतीसे भेटला, तरी सिंहावलोकनी तत्वता, मैनावती भेटून या नाता, सकळ वृत्तांत सांगूनी सुता समाधानी मिरविले. असो गोपीचंद दुसरे दिनी नाथा ग्रहे शिबिरी जाऊनी, मवळी ठेवून या नाथाचे चरणी, उभा राहिला सन्मुखे कानिपा पावने रावदृष्टी, बोलता झाला स्ववाग्वटी, श्री जालिंदर मही पोटे, कोठे घातला तो सांगपा, येरो म्हणे महाराजा, ठाव देवो दावितो चला ओजा, देवा म्हणे शिष्य माझा घेऊन जावे सांगिता, ते ऐसे कानिफा बोलता मात, अवश्य म्हणे रूपरात, मग सचिच्छ घेऊन सांगात, तया ठाई पातला, ठाव दाखवोनी सचिच्छास, पुन्हा आले शिबिरास, म्हण शिष्य म्हणे त्या ठायास, पाहुनी आलो महाराजा, मग रायासी म्हणे कानिफनातू, जालिंदर काढाया कोणती रीत, येरो म्हणे तुम्ही समर्थ सकळ जाणते सर्वस्वी, बाळ आग्राहे करुणी जाती, परितयाचे निर्णय कैशी रीती, करावा हे तो नेनती निश्चिंती, सर्व संगोपी माता ते विमाता पिता गुरु, त्राता मारिता सर्व पारू, तरी कैसे रीती हा विचारू, आव्हानी जे महाराजा, ऐसे बोलता रूपनाथ, मग बोलता झाला गज कर्णसुत, तुझे रक्षावया जीवित विचार माझा ऐकी जे, कनक रौप्य ताम्रवर्ण पितळ लोह धातू पूर्ण, पाच पुतळे करुणी आण तुझ समान हे राया, ऐसी आज्ञा करिताची नाथ, प्रेरिले राये ग्रामात दूत, हेमकार लोहकारा सहित ताम्रकार का आणिले, जे परम कुशल अति निगुती, लक्ष्मी सोडिले हेर प्रति धातू, ओ पुनितयाचे हाती पुतळ्या ते योजिले, मग ते आपुले धिकोटी पुतळे रचिते मेनावरती, नाथा लागे दावण्या दृष्टे रस यंत्रे ओतिले, पाहुणे दिन अति सुदीन, मग नृपासह पुतळे घेऊन पाहता झाला गुरुस्थान विशाळ बुद्धी कानिपा, गरती कांठी आपण बैसून, पुतळा ठेवून हेमवर्ण, राजा हाती कुदळ देऊन, घाव घाली म्हणतसे, घाव घाली परी लगबगा, पुसता स्वामी नाव सांगा, सांगितल्यावरी अति वेगा, गरती बाहेर निघे की, ऐसे सांगून प्रथम याते, मग कुदळे दिधले हाताते, उपरी चिरंजीव प्रयोगाते, भाळी चर्चिले विभूती, पुतळा ठेवून या मध्य घरती, मागे उभा राहिला नृपती, लवकर घाव घाली क्षिती, आतुनी पुसे महाराजा, कोणी येऊन या घाव घाली ते घाव, वेगे वदे कातयाचे नाव, रूप म्हणे मी राणी व गोपीचंद असे की, राया सांगताची नाम, निघाला होता गरतीतून श्री जालिंद्राचे शाप वचन, कनक प्रतिमे झगटले, तीव्र शाप वैश्वानर व्यापले, कनक पुतळ्याचे शरीर क्षण लागता महीवर भस्म होऊन पडिले, भस्म होता कनक प्रतिमा, दुसरा ठेविला उगमा, तयाही मागे नरेंद्रोत्तमा, पुन्हा गरती स्थापिले, रौप्यवर्णे पुतळ्या मागे, राव उभा केला वेगे, पुन्हा विचारिले सिद्धयोगे, कोणा हे से म्हणवोनी, पुन्हा सांगे रूपनाव, गरती बाहेर वेगे धाव, जालिंदर शाप गौरव जळ जळ खाक होवो की, ऐसे वदता शापोत्तर, पुतळा पेटला वैश्वानरे, तेही होऊन्या भस्म पार मही लागे मिरविला, मग तिसरा लोह पुतळा पूर्ण, तोही झाला शापे भस्म, चौथा पाचवा गती दुर्गम याची परी पावला, त्यावरी त्या रूपनाथा, श्री कानिफा झाला सांगता, माते व दुनिया नाम सर्वथा नाथ प्रति सांगावे, अवश्य म्हणून या गौडपाळ, लवकरी भेदी अति सबळ, तो नाद ऐकोनी तपे केवळ, विचार करीत मानसी, माझा क्रोध वड वानळ,
जाळून टाकील ब्रह्मांड समग्र, तेथे वाचला त्रिलोचन कुमार, हे आश्चर्य वाटते कृतांताचे दाढेयात, सापडल्या सटोनी जात, शिवे वैश्वानरन मृत्य, हे आश्चर्य वाटतसे महातक्षका ते दंश करून, वाचू शके कोणी प्राण, केवी वाचला रूपनंदन, हे आश्चर्य वाटते परम संकट पाहुणे, प्राण उदित घेत हिरकणे, तो वाचून मिरविणे जनी, हे आश्चर्य वाटतसे वर्ग खगेंद्र हाती लागता, परी तो न मरे भक्षण करिता, तेवी झाले नृपनाथा, हेची आश्चर्य वाटे की मूषक सापडल्या मार्जार मुखात, त्या ते कदा न ये मृत्यू, तेवी वाचला हा नृपनाथ, हेचे आश्चर्य वाटते सहज उभा पर्वता निकट, कडा तुटोने पडला माथी, त्या वाचला ऐसे म्हणती, हेचे आश्चर्य वाटत असे ऐसा विचार मनात करिता झाला जालिंदरनाथ, चित्ती म्हणे त्या भगवंत साह्य झाला रक्षणी, तरी आता असो ऐसे वाचल्या अमर करू त्यासो, ऐसे विचारून या चित्तास मने गाठे दृढ धरिले, एरीकडे का निपनात हुंकार नृपासी देत, तव उभा स्वकरे व्यक्त लवकरे महे भेदित तसे, जड करे घाव कानी उठता, श्री जालिंदर होय पुसता, कोण आहे साध्याप पर्यंत घाव घालीसी महिते, ऐकता गुरु वचन राया आदि कर्ण नंदन, सांगुनी आपले नामाभिधान गोपीचंदाचे सांगतसे, म्हणे महाराजा तपोजेटी, मी बाळक कानी पामही पाठी, पहावया चरण दृष्टी बहुत भुकेले चक्षुते, म्हणवोने गोपीचंद रूपनाथ, तुम्हा काढावया उदित, ऐसे कुणे सच्चिष्य मात, म्हणे अद्यापि रूप वाचला तरी आता चिरंजीव, असो अर्क अवधी ठेव, अमर कांती सदैव भाव, जगा माझे मिरवे का, ऐसे वदोनी जालिंदरनाथ, निज चक्षुने पहावया सुत, बोलता झाला अति तळमळ, म्हणे मही ते विदारी, ऐसी आज्ञा होताची तेथे, मग काढिते झाले वरील लिधीते, तव ते मृत्तिका 10 वर्षात मही व्यक्त झालीसे, मग कामाठी लावण्या रूपते, करिता झाला महेती, वरील प्रहार वज्रापती, जाऊन या भेदलासे, मग तो नाद ऐकुनी नाथ, म्हणे आता वसा स्वस्त, मग जलपुनिया शक्रास्त्र वज्रास्त्रे काढिले, मग नाथ आने गजकर्ण नंदन, पाते झाले उभय वदन, मग चित्ती मोहाचे अपार जीवन, चक्षुद्वारे लोटले, मग करते बाहेर येऊन या नाथ, प्रेमी आलिंगला सुत, म्हणे बा प्रसंगे होतासी येत, म्हणून रूपनाथ वाचला, परी करते बाहेर येतेची नाथ, चरणी लोटला रूपनाथ, मग त्या ते कवळोने धरिते मवळी हात ठेवीत असे, म्हणे बाळा प्रळयाग्नी त्यात निघालासे वाचुनी, आता जोवरी शशी तरणी तोवरी मिरवे महिते, यावरी लोक त्रिलोचन कामिनी, मैनावती लोटली चरणी, नेत्री अश्रुपात आणून स्वामी लागे बोलतसे, म्हणे महाराज 11 वर्षात माते लोटले महात मरात, माझा अर्क गुरुनाथ अस्तचळी पातलासे, मित्र कुमुदिनी दिनवाने, हुर हुर पाहि जैसे तरणे, की मम बाळकाचे जननी गेले कोठे कळेना, की मम वत्साची गावले कोणे राणे दूर गेले, समूळ वत्साची आशा सांडली, तिकडेची गुंतले कैसेनी, कामम चाकोराचा उड्ड गणपती, कैसा पावला अस्तगती, की मज चातकाचे अर्थी ओस घन पडियला, सदा वाटे हुर हुर जीवा, की लोभ्याचा चुकला द्रव्य ठेवा, की अंधाची शक्ती काठी टेकावा, कोण हेरोनी नेलिसे, ऐसे 11 संवत्सर मास गेले महाविकार, ऐसे बोलून या नेत्री पुर अश्रुघन वर्ष तसे, मग ती अशी हृदय धरुणी नाथ, स्वक्रे नेत्राश्रू पुसित, तिन्ही बाळके धरोण्या यथार्थ, माय हेलावे त्या माझी, गोपी चंदनाचे मुख कुरवाळून, बोलता झाला अग्निनंदन, बारे तुझे काय मनची तसे मज सांग, राजवैभवा भोगावे, की आत्मी समयोग्यते मिरवावे, कोण ते तुझे मनी भावे, तैसे योग घडेल बा,
ऐश्वाशत शाश्वत दोन पद राज्य वैराग्य मार्ग भेद तरी तुझ्या आवडे तेचे वृंद स्वीकारिका बाळका म्या तू ते केले अमर पाणी परी तैसे नाही राजमांडणी अनेकाले अब्रदाटुनी मृग जळा समानते बारे संपत्ती मला कैसी तेही आटेल काळ वेळेसी दिसते तितुके वैभवासी नाशिवंत आहे बारे बारे पूर्वे राज्य सांडून कित्येक बैसले योग्यात येऊन परी तो योग सोडून राजवैभवाना तळला पाहे गधी सुताचे वैभव महे लागी केवळे नाव परितो सोडून या सकळ वैभव योग क्रिया चरला उत्तान पाद मही वरते काय न्यूनासे संपत्ती परिसुताची कामशक्ती वेगे जने दाटलीसे तस्मात अशाश्वत वळखून बाते झाले सनातन तरी आता केवते मन इच्छिते ते मज सांगे गोपीचंद विचार करी मनात राजवैभवी सामर्थ्य गळित आहा योगी जालिंदरनाथ चिरंजीव मिरवितसे आज 11 वर्षेपर्यंत गर्त गेलेला पचला योगीनाथ जेने यम शरणांगत पायांतळे लोळतसे जेने कृतांत निर्बळी केला तो राज्य मिळवून खळ ठेला होम करणे अशक्त झाला परिसलोहा कारणे सुरभी त्रैलोक्य कामना पूर्ण करील क्षुधार्थ वचना ती स्वपोटा राणो राणा शोधील काय तृणाते ब्रह्मांडावरी जयाची सत्ता तो कोणे अर्थे दरिद्रता भोगील काय ऐसी वार्ता श्लाघ्य दिसेना बोलावया तरी ते वैराग्य भाग्य सदन साध्य करावे काय मने ऐसे पश्चात्ताप धारुण चित्ता माझी डवरला मग म्हणे गुरु महाराजू इंधनी अग्नी होता सज्ज ते विविधानची तैसे विराजे पावका स्पर्श झालिया तरी आता सरते पुरते आपुल्या समान करा माते आळी भृंग न्याय मते करोनी मिरवी महिसी ऐकोनी दृढोत्तर वचन श्री गुरु स्वकराते उचलून पृष्ठे थापटे वाचे वचन गाजी गाजी म्हणतसे मग वरद हस्त स्पर्शोनी मौळी सकळ देहाते कृपे निहाळी करणी ओपोनी मंत्रावळी स्वस्ताना मार्गे मिरविला ऐसे होता अंगलिप्त मग दिसोनी आले अशाश्वत काया माया दृश्य पदार्थ विनय चित्ती मिरविले मग वटतरुचे दुग्ध काढून जटावळी राजनंदन त्रिसट कौपीन परिधानुन करणे मृदा परिधाने श्री शैली कथा परिधानुनी शिंगीनाद गाजवे भुवनी कुबडी फावडी कवळोनी पाणी नाथ पाणी मिरविला भस्म झोळी कवळोनी कक्षेत आणि द्वितीय झोळी भिक्षार्थ हाती कवळोनी नाथ नाथ जगा माझे मिरविला परिहा वृत्तांत सकळ गावात अत पुरादिके झाला श्रुत होताचे अपरिमित शोक सिंधू चंबळला एकची झाला हाहाकार रुदन करिता लोटला पुर श्री आधरणीसी टाकीते शरीर मुखी मृतिका घालती मैनावती शिशिव्या देत म्हणते हिनेची केला सर्वस्वी घात आहा आहा नृपनाथ मही कोठे पहावा आठवणी रायाचे विशाल गुण भूमीवरील वळते रुदन करुण मूर्छागत होऊन या प्राण सांडू पाहते रुदनातू आहा हे राज्य वैभव कैसे आले विवशी माव आहा सुखाचा सकळ अर्णव वड वानळे प्राशिला आहा रायाचे बोलणे कैसे कधी दुखाविले नाही माणूस आमुचे वाटेल जे इच्छेसे रावपूर्वी आवडीने एक म्हणे सांगू कायो राय वेष्टिले चित्त मोहे म्लान वदन पाहुनी राय हृदयी कवळी मोहेने म्हणे बाई मुखादे कुरवाळून परम प्रीतीचे घेत चुंबन अति स्नेहाने अर्थ पुरवून मनोरथ पूर्वी माझे गे ऐसे म्हणून आरंभळतो एक सरा शब्द करीत एक म्हणे बो बाई मात काय परी सांगू रायासी अगे वत्सला लागे जैशी गायो क्षैणिक विसंबू कदा न पावे ते वीक्षणाक्षण राये वदन पाहे माझे गे एक म्हणे मा अर्थपोटी किती सांगू राज दृष्टी वाकुडा केश कबरी थाटे पाडता सावरी हस्ताने अंगे कुंकुम रेषा वाकडी होत ती सावरी रूपनाथ माय होनादिकातिथ्य माझे करीत होता गे ऐसे म्हणून धरणी अंग धडाडोनी टाकीते सौभाग्य म्हणती विधात्या बरवा भांग निज भाळी रोखिला की मस्तक धरणीवरी आपटती धडा धडा हस्ते हृदय पिटिती
मही गडबडुनी पुन्हा उठते पुन्हा सांडिते शरीराते म्हणते राया तुझ विनो आता कोण करेल संगोपन आता मुचे सकळ प्राण परत्र देशात जातील हो ऐसे म्हणून आरंबळती अट्टहासे हृदय पिटते मृतिका घेऊनी मुखे घालते केश तोडिते तटतटा म्हणती आहा राया तीन वेळ शय्ये होनी उठून पाजिसी जळ ऐसा कनवाळू असोनी निर्मळ सोडून कैसा जासी रे आहाराया शयनी निजता उदर चापसी आपुल्या हाता रिक्त लागता उठून तत्वता भोजन घालित होतासी ऐसा कनवाळू तू म्हणी आता कैसा जासी सोडून ऐसे म्हणून शरीर धरणी धडाडून टाकले म्हणे रायाचे स्वरूप पाहताची पुरतसे कंदर्प तरी त्या स्वरूपाचा झाला लोप कोठे पाहू महाराजा एक म्हणेनो हे भरता प्रत्यक्ष होती आमची माता कैसी सांडून या जाता आता कैसे सांगुनी जात आता निढळ वाणी पाडसा एक म्हणे माझी हरणी कैसी पाडसा जातसा सोडूनी एक म्हणे माझी कुर्मिणी कृपादृष्टी आवगतली एक म्हणे मज मीनचे जळ कैसे आटले अब्दीचे जळ दुःखारकाचे झळाळ साहवे नावो माये एक म्हणे माऊली माझे स्नेहाचा पाना पाजे वियोग कानने चकोराजे कैसे झाली दैवाने एक म्हणे आमुची पक्षिणी अंडजा समान पाळिले धरणे आता चंचू स्नेहे करुणे कोण ओपिले ग्रासाते एक म्हणे मज चातका कारण भरतानो हे गे अंबुदस्थान परमस्नेहाचे पाजिता जीवन आजी ओस कैसा झाला गे ऐसे म्हणून आरंबळती एकमेकीचे गळा पडती रडती पडती पुन्हा उठती आरंबळती आक्रोशे ऐसे एकांत अंतपुरात एरीकडे जालिंद्रनाथ राया गोपीचंदा सांगत तपा लागे जाईका परी राया एकमात सुरत्नपणाचा पाहो हेत तुझ्या श्री 1800 भिक्षा मागे तयापासी आलक्ष आदेश निरंजन ऐसा सवाल मुखे वदोन अतपुरांत संचार करून भिक्षा मागे बाळका तू शिंगीनाद वाजवून हाती भिक्षा दे माये वदोने उक्ते ऐशा परी भेटून या युक्ते तपा लागे जाई का मग अवश्य म्हणून या रूपनात संचार करी अतपुर अंतपुरात अलक्षण निरंजन मुखे वदत माये भिक्षा दे म्हणतसे ते पाहुनी त्या युवती महाशोकाब्धित उडी घालती एकची कोल्हाळ झाला क्षिती नाद ब्रह्मांडी आदळतसे एक हाते तोडते केशाते एक मृतिका घालती मुखातो एक म्हणे दाही दिशा ओस दिसत दाई विभाग झाल्याने एक धुळीत लोळती एक उठून पुन्हा पडती एक हृदय पिटून हसती आदळती मस्तके एक पाहोनी रायाचे स्वरूप म्हणती आहा कैसा रूप सविता रूपे झाला दीप खाद्योतपणे दिसतसे आहा हा राव वैभवार्णव कैसा दिसतो दीन भाव की मेरू मंदार सोडून सर्व मशक दृष्टी ठसावला आहा राया हस्ते करुण अपार याचका वाटी धन आता कक्षेत झोळी घालून मागे कण घरोघरी ऐसे म्हणून आरंबळती धरणीवरी अंग टाकीती पुन्हा उठोनी अलौकिती म्हणती हा काय झाले असो रूप तो अंतपुरांगणी आदेश निरंजन वदे वाणी मुख्य नायिका लोमावती राणी राया पासे पातली मुखचंद्र गळे बोलुनी नयनी अश्रू अपार जीवनी राया लागे पाळा घालुनी विष्णुनिया बोलती त्या तिचे मागे चंपिका कारती ओठोनी येतात मागे समजती राजश्री अट्टहास करीती धाव घेती मागे लगबगा म्हणती राया असो कैसे घडोनी आले ईश्वर सत्तेसे परी येथे चिरावण्या पूर्ण योगासे संपादिजे महाराजा आम्हा दारिद्र्यांचे स्वरूप मांडूस लोपवू नका सहसा महिस आम्ही तुम्हावीन दिसतोस प्राणावीन शरीर जैसे हो राया आम्ही स्त्रिया कोटी परम अंध मही पाठी तरी आमुचा सबळ काठी टेका हरो नकाजी जरी तरी येथेची योग आचरावा आम्ही न छळो विषय भागा परी तव स्वरूपाची ठेवा पाहून तो शांत करो की जैसे जीर्ण कडतर परी म्हणा
मनावया तो वैभवी थोर छत्र तवे तेवी तव आश्रय सर्व पवित्र वैभव मंडलां भासी तरी मानिल ते पर्ण कुटिका बांधून देऊ जडित हाटका आम्ही बाळा 16 शतबायका सेवा करू आदराने सुवर्णे शिंगी देऊ मढवून आणि रत्नबिकी शैल्य परिधानून कनक चिरी कंथा घालून सुख संपन्न भोगावे मुक्त रत्ने हिरे माणिक संगीत करोनी हाटकी देखो त्या ते भूषण मुद्रा लौकिक सुख संपन्न भोगावे कनक चिर तेज विपुल शैले शाले दुशाल स्वीकारा सांडून मृगशाल हे सुख संपन्न भोगावे लोड तिलिके मंचक सुगम गादी तोषक अति गुल्म तरी भस्म सन्निधी करून सुख संपन्न भोगावे भिक्षा तुकडे सूक्ष्म कठीण त्यजूनी सेवे षडशान्न गुर्त दुग्ध ददे सेवे पक्वान्न हे सुख संपन्न भोगावे एक सेवी त्याची कानन दासदासी सेवक कवन सेवक करी सेवा करता षडोपचाराण हे सुख संपन्न भोगावे सुवा चंदन अर्गजा सुवासु मार्जन करू तव देहासो तरी धिक्कारुणी तृणास नास सुख संपन्न भोगावे हत्ती घोडे शिबिका सदन टाकुनी कराल तीर्थाटन तरी चालाल ते दुःख त्यजून हे सुख संपन्न भोगावे महा चौकट संगीत रंगीत ते सांडूने विपिन पडाल दुःखित तरी ते त्यजोने राहायेथ हे सुख संपन्न भोगावे छत्र चामरे प्रजांकित त्यजोने फिराल अरण्यात एकटपणे त्यजोनी राहायेथ हे सुख संपन्न भोगावे मृगाक्षी खंजरी पद्मनयनी पद चुरती कोमल पाणी तरी तृणाकुर शयन त्यजुनी हे सुख संपन्न भोगावे चंद्रानने गजगामिनी बोलती संवाद रसाळवाणी तरी त्याचा त्याग करुणी हे सुख संपन्न भोगावे ऐशा स्त्रिया संवादती परी कोप चढला रायाच्या चिते दूर हो लंडी म्हणून या उक्ते धिक्कारी तदयारे परिद्या मोह वैष्णोनी बोलत राया इकडे पडावे अरण्यात तुम्हासवे बातचीत कोण करील महाराजा ये रे म्हणे अरण्य पोटे सिंगी सारंगी करील गोष्टी स्त्रिया म्हणती आसन दृष्टी वसन कैसे होत येते राव म्हणे मही आसन अंबरासारखे असे ओढवण स्त्रिया म्हणती शयने कोण नजेल तुमच्या सांगाते येर म्हणे कुबडी फावडी शयन करीतील दोन्ही थडे स्त्रिया म्हणती शैत्य हुडहुडी कोण निवारे सांगावे येर म्हणे अचळ दुनी पेटवा येई घेईल पाचाग्नी ते सबळ शीत निवारणी होतील योग साधावया स्त्रिया म्हणती अलौकिक ते कोटे परिचारक लोक राज्यासने पदार्थ कौतुक देत होते अनुनिया येरी म्हणे व्याघ्रांबर आसन विराजू वज्रापर मग धावत घेती नारी नर कौतुक पदार्थ मिरवावया स्त्रिया म्हणती मोह व्यक्त कोणती असती मायावंत माय बाप भगिती सुत अरण्यात कैचीही येरी म्हणे विश्वरूप घर घर आणि घर घर बाप इष्टमित्र भगिनी गोतरूप शिष्य साधक मिरविती स्त्रिया म्हणती षडा साधी अन्न विपिनी मिळतील जे कोटून येर म्हणे जी फळे सुगम षड साधी असती ती स्त्रिया म्हणती वेचाया साधन विपिन मिळेल कोठून येर म्हणे ब्रह्मरूपाने घेऊ देऊ व्यवहारासी स्त्रिया म्हणती फाटल्या गोपीन पुन्हा मिळाले ते कोठून येरू म्हणे इंद्रय दमन विषयी कासुकी घालू की स्त्रिया म्हणती फाटल्या कंथा दे कोठणी मिळेल जी समर्था येरू म्हणे योगाचरता दिव्य कंथा होईल स्त्रिया म्हणती सिंगी सारंगी फुटून गेल्या प्रसंगी मग गोष्टी कराव याची तरंगी कोणी आहे तुम्हापाशी येरी म्हणे सगुण निर्गुण शिंगी सारंगी असते दोन आगमा निगमाचे तंतू गुण सुख संवाद करीन मी स्त्रिया म्हणते कुबडी फावडी जीर्ण झाल्या लागती देशोधडी मग सुख शयनी निद्रा पहोडी कोण सांगील करील जी येर म्हणे खेचरी भूचरी उभयो आदेश विदेह प्रकाश स्वरूपमयो
वाम दक्षिण घेऊन या तन्मय डोळा लाविन निरंजनी स्त्रिया म्हणती शैल्य तुटून गेल्या पुन्हा आणाल कोठून येरी म्हणे मोक्ष युक्ती समान शैल्यभूषण मिरवीन गे स्त्रिया म्हणती कर्णमुद्रिका हारपुणे गेल्या नर पालका मग काय करशील वनी देखा नाथ पंते मिरवावया येरी म्हणे बो खेचरी भूचरी लुप्त मुद्रा कर्णद्वारी अलक्षण चाचरी अगोचरी लेविल्या गुरुनाथी ऐसे बोलता उत्तर म्हणे माये भिक्षा देई सत्वर तव त्या धावते धारावया कर कंठी मिठी धारावया ऐसे चांचल्या गुणयुक्त दृष्टी पाहुण्या अनुपरात उबडी फावडे उगारीत दूर होई लंडी म्हणत असे ते गुप्त पाहुण्या मैनावते सिद्धार्थ अन्न घेऊन या हाती शीघ्र येऊन या पुत्रापती प्रती म्हणे भिक्षा घे नाथा मग भिक्षा घेऊन या झोळी मातेपदी अर्पी मवळी मग तेथून या निघून या ते वेळी नाथा पाशी पातला मग जो झाला स्त्रियांत व्यवहार तो सकळ सांगितला वागोत्तर मैनावती येऊन या तत्पर तेही वदे वृत्तांतासी असो भयतांचा वृत्तांत ऐकून मान तुकावे अग्निनंदन मग 3 रात्री रायासी ठेवून बहुतार्थी उपदेशला मग लुमावतीचा उदर व्यक्त गोपी चंदनाचा होता सुत मुक्त चंद नाम त्याचे राज्यासनी वाहिला स्वये जालिंदर कौतुके राज्यपटी केला अभिषेक मंत्री प्रजा सेवक लोक तया हाती ओपिला राया गोपी चंदा सांगे वचन बारे पाहे बद्रिकाश्रम बद्री केदारा लागी नमून तपा लागे तो वैसे का लोह कंटकी चरणांगुष्ट देऊन या तपाचे दावे कष्ट 12 वर्षे नियम स्पष्ट एकाग्री रक्षावा ऐसे सांगून येतया ते मग प्रजा लोकादी समस्ते निघाले रायाजे बोळवा या ते कानिफा सुद्धा जालिंदर परी प्रजे ते लोक शोक करीती राया गोपी चंदनाचे गुण आठविती नेत्रे ढाळून या अश्रुपाते रुदन करीती अट्टहासे म्हणती आहा सांगो काही रूप नभे होती अमुची आई वक्षा खाली सकळ माही संबोधी तसे महाराजा ऐसे वर्णनी तयाचे गुण आक्रंदती प्रजानन परी आता पुरे करा विघ्न शोक मांदार खोंचला तृण पाषाणादी तरु पक्षी पशु जाती पारू राया नृपा करिता समग्र शोकाकुलित मिरविले मग एक कोस बोळवून समस्त आणले अग्निनंदन जेथील ते संभोकून आश्वासित सकळा माझे परेराया जाता ठाई धावून पाहता उंच माई मनती सोडून गेली आई कधी भेटसी मागारा घडे दृष्टी ऊर्ध्व करून पाहते रायाचे वदन कोणी मागे जाते धावून वदन पाहून येताते ऐसा राजा जाता 2 कोस मग सकळ मिरविले एक निराशो मग मागे उलटून संभारास ग्रामाजे संचरले राजसदनी येऊन या समस्त सकळ बैसले दीनवंत जैसे शरीर प्राण रहित एकसरा मिरविले मग जालिंदर राज सदनी मुक्तचंदा विराजुने राज्यसनी मंत्री ते पाचारुनी वसले भूषणे आणविले मग जैसे महत्व पाहून तया लागे भूषणे देऊन प्रेमे गौरवणे प्रजानन बोळविले स्वस्ताना या बरे आता पुरे जाऊन सर्व स्त्रियांचे केले समाधान मैनावतीचे करी वोकुन समाधानी मिरविले मुक्तचंद वोकुने जे करी म्हणे हा गोपी चंदचे माणी हा शिलार्थ तयाचे परी मनोरथ पुरविल तुमचे ऐसे करुणे समाधान राज्यासने पुन्हा येऊन मुक्तचंदाचे असते करुण याचिका धन वाटिले जालिंदर कानिफा कटका सहित मास राहिले पट्टनात अर्थार्थी सकळ अर्थ निज दृष्टी पाहते श्री जालिंदराचा प्रताप सघन कोण करू पाहते विघ्न येरेकडे गोपी चंदरत्न भागिनी ग्रामा चालिला तेथे कथा होईल पूर्व ते पुढील अध्यायी ऐका सर्व अवधान पात्रे घन भाव कथा स्वीकारा सुरते हो नरहरिवंशी धुंडीसुत मालो संतांचा चरणांगत
तयाचे रसने सधरोणी हेत अवधान पात्री मिरवावे स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर सप्तदशाध्याय गोडहाध्याय 17 श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमः पार्वती पतये हर हर महादेव श्री नवनाथ महाराज की जय मंगल मूर्ती मोरया।